घ्या, जर दोन्ही संघांचा 12 नसेल आपल्या या सामन्यातील षटकं कमी करण्यात येतील. ट्वेल्थ मॅन जीएससी सिद्धेश्वर बॉयज आपला 12th मॅन पोहोचलेला नाहीये. पहिला चेंडू या सामन्यातील पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार विजय. सिद्धेश्वर बॉयज विरुद्ध गोराई स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमधील हा सामना आपल्याला सामना क्रमांक दुसरा आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू कमबॅक डिलिव्हरी खूप चांगल्या प्रकारे खोलवर टप्प्याचा चेंडू सिंगल कव्हरच्या दिशेने शेड्यूलला पुश करताना केवळ पंकज आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. तर निलेश आणि दिनेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. निलेशने सुरुवात केली षटकारासहित. मागील सामन्याची सुरुवात देखील मित्रांनो झाली ती षटकारासहित पाहायला मिळाली. प्रत्येक संघाला विनंती आहे आपल्याला केवळ 25 मिनिटांचा अवधी काउंटडाऊन हा सुरू होतो पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतरच. यावेळी चेंडूला फ्लिक केलं जात आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. दोन धावांसहित धावफलक जाईल तो यावी 9 या धावसंख्येवरती. श्री गणेश मित्र मंडळ त्याचबरोबर माऊली 11 आणि गोल्डन फेअर ब्युटी सलोन आणि क्लिनिक यांच्या माध्यमातून एकत्रितरित्या आयोजित असणारा हा स्वर्गीय कृष्णा राकेश दळवी स्मृती चषक. सन्माननीय राकेश दळवी या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून आपण पाहतोय. आजच्या या 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतो आयोजन आणि त्यानंतर ज्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला सर्वच आमच्या 8 संघांचा आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेट नंबर 1 डाऊन. फलंदाज पाहायला मिळाला. लक्षात घ्या लेग बिफोर विकेट जेव्हा जेव्हा अपील केली जाते पंचांना काही गोष्टीचा विचार करावा लागतात काही बाबी हाताळाव्या लागतात सांभाळाव्या लागतात पाहाव्या लागतात आणि त्यानंतर निर्णय द्यावा लागत असतो. ज्यामध्ये पिचिंग ऑफ द डिलिव्हरी त्यानंतर फलंदाजाने शॉट ऑफर केलाय की नाही हे पाहून इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी आणि त्यानंतर हाईट फॅक्टर चेंडूची ट्रेजेक्टरी याचा अंदाज लावून तो चेंडू यष्टांमध्ये आदळेल की नाही ह्या सर्व पाहून काही क्षणांमध्ये आपला निर्णय द्यावा लागत असतो. आणि पंचाने लेग बिफोर विकेट इथे दाद दिली. या चेंडूवरती हलक्याने चेंडूला केवळ कव्हरच्या दिशेने पुश केलंय. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत असताना एकेरी धाव इथे अर्जित. एका धावेने धाव फलक जाईल ते यावी 10 या धावसंख्या होती. षटक क्रमांक पहिलं इथे प्रगतीपथावरती असताना पंकज यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 9 या धावसंख्या होती. पहिला गडी गमावताना आपल्याला पाहायला मिळाले गोराई स्पोर्ट्स क्लब. सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या विभागात दरम्यान व्यासपीठावरती इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नगरसेविका सन्माननीय श्वेताताई कोरगावकर मॅम यांचं इथे आगमन झालं. मॅडम आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत.
तर मुख्य व्यासपीठाकडे मित्रांनो आपण वळतोय, ज्या ठिकाणी आपण काही सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन लक्ष्मीताई राकेश दळवी मॅम यांना की यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दरम्यान इथे शुभ सन्मान होत असताना यथोचित मान सन्मान आपण करतोय. सनदेई दोशी मॅम, सन्माननीय नगरसेविका, एक नाही दोन नाही तर सलग 3 वेळा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कमी मताधिक्यांनी निवडून जाण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं. संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावालौकिक आपल्याला पाहायला मिळतो, विशेषतः उत्तर मुंबईत ज्यांचा दबदबा आपण पाहतो, ज्याच्या नेतृत्वावरती खूप चांगला विश्वास आपल्याला या विभागातील जनतेचा पाहायला मिळतो, अशा सन्माननीय संध्याताई दोशी मॅम यांचा इथे शुभ सन्मान यथोचित मान सन्मान केला जातोय. यानंतर मी विनंती करेन ना सन्मान करायचा या ठिकाणी याचबरोबर सन्माननीय नगरसेविका श्वेताताई कोरगावकर मॅम यांचा देखील इथे शुभ सन्मान होत असताना सन्मान चिन्ह त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. सन्माननीय राकेश दळवी आणि त्याचबरोबर लक्ष्मीताई राकेश दळवी मॅम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सन्माननीय नगरसेविका श्वेताताई कोरगावकर मॅम यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला आपली उपस्थिती लावली, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. सन्माननीय श्रीकांतची विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. श्रीकांतजी परबसाहेब यांचा देखील आपण इथे विशेष सन्मान करतो. या ठिकाणी राकेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. श्रीकांतजी परबसाहेब, स्वर्गीय कृष्णा राकेश दळवी स्मृती चषक 2024 पर्व पहिलं मित्रांनो आपण अनुभवतोय पाहतोय आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी एकामागोमाग एक सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली आहे. श्री गणेश मित्र मंडळ, गोल्डन फेअर, ब्युटी सलून आणि क्लिनिक, माऊली 11 यांचा एकत्रित प्रयत्नातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्या समोर येताना पाहायला मिळते. आंतर गोराई विभागीय ही असणारी स्पर्धा, ज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं शुल्क कोणत्याही संघाकडून इथे आकारलं नाहीये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 24. सिद्धेश्वर बॉईज, गोराई स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघांना एक सूचना असेल, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जी झाड आहेत, जी वृक्ष आहेत, त्यांना चेंडू जर लागला आणि जर मैदानात आला तर तुम्हाला धावून धावा पूर्ण करायचे आहेत. कुठल्या प्रकारचे तुम्ही थांबला तर ते गृहीत धरलं जाणार नाहीये. चांगला फटका येतो यावेळी, रडारमध्ये होता चेंडू, वाईडिश मिड विकेट झोन मध्ये खेळला गेलेला फटका. धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत 2 आणि पंचांचा इशारा. चेंडू जातोय सरळ सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार.
मध्ये निलेशची आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे ती आतापर्यंत 28 या धावसंख्या होती. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू होता, बेरर चेक दिला होता आणि हा चेक डिपॉझिट केलाय तो या ठिकाणी डिपॉझिट करायचा होता रंधन अकाउंट मध्ये, परंतु इथे 6 नाही तर कमीत कमी 2 धावा जरूर प्राप्त होताना पाहायला मिळतील. कदाचित चेक बाउन्स झाला असावा. ती 30 धावा, 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मागील सामन्यातील विजय संघ एकता 11, कुठेही जायचं नाही एकता मित्रमंडळ. लगेचच यानंतर आपण सेमीफायनलचा सामना खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पंकज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना आपला स्पेल कंटिन्यू करतायत. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या. तर निलेश आणि त्यांच्या साथीला आपण पाहतो यावेळी राहुल फलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला राहुल. उलटा चेंडू कवाच्या दिशेने ड्राईव्ह केला या चेंडूला. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्विक रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहतोय या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. हलकासा तिकडे ओव्हर थ्रो, बॅकअप तेवढा चांगल्या प्रकारचा नव्हता आणि जी संधी निर्माण झाली त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. तुम्ही छोट्यातली छोटी चूक केली तर त्याचा परिणाम किती होऊ शकतो. एका धावेचं महत्व आहे ना, ते आत्ता सध्याच्या घडीला साईच्या 11ला जाऊन तुम्ही विचारू शकता की एका धावेचं महत्व किती आहे. केवळ त्या एका धावेमुळे पराभवाचा सामना करावा लागलाय मागच्याच मॅचमध्ये साईच्या 11 संघाला. त्यामुळे प्रत्येक धाव इथे महत्वाची असणार आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात असेल, मिसफिल्डच्या स्वरूपात असेल, स्वैर असतील, अवांतर धावा असेल, या प्रत्येक धावांना अनन्यसाधारण महत्व आहे. धावसंख्या दफलकत या 3 धावांच्या मदतीने 33. चला थोडी घाई करा, विनंती आहे आमची. सिद्धेश्वर बॉईज आपण बराचसा विलंब लगावताय. यावेळी सुवार चेंडूचा इशारा येईल. डाऊन द लेग स्टिकची लाईन, अधिक वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात आपण पाहतोय या ठिकाणी लाईन मिस केली जाते. डॉट बॉल. कमबॅक आवश्यकता आहे, कमबॅकची पंकजच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दफलकावरती 34 आपण पाहतो यावी 34. मित्रांनो, भारताचे दिग्गज फलंदाज माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या टेस्ट सेंचुरीजची संख्या होती ती 34 आणि तीच सध्याच्या घडीला आपण पाहतो यावी स्कोर कार्ड वरती. क्लीन बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगणार हा चेंडू फर्निचर करतोय डिस्ट्रॉइड. विकेट नंबर 2 डाऊन. ते बुंद मारला ते गोलंदाज पंकजने. पहा तुम्ही याच्या आधीचे चेंडूचे पंकजचे पाजे झाले ते हलकेशा आपल्याला पाहायला मिळाले, डॉट स्वरूपात आले, हलकासा प्रेशर निर्माण केला आणि त्यानंतर त्या प्रेशरला रिवॉर्ड म्हणून विकेट देखील येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हनुमंत येताना आपल्याला पाहायला मिळतील.
शेवटचा चेंडू षटकातील हनुमंत आणि राहुल ही जोडी मैदानात. राहुल सावंत यांना आपण अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलंय. लेदर बॉल क्रिकेट देखील तेवढंच निष्णात पद्धतीने खेळताना आपण पाहतो. व मुंबई प्रीमियर लीग असेल ज्यामध्ये त्यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे आणि त्यांची बॅटिंग देखील आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पिचिंग झाल्यानंतर अधिक वेगाने जात असताना कुठल्या प्रकारचा रोम मिळाला नाहीये. यावेळी अगदी शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव या चेंडू जरूर येते. शेवटच्या चेंडूवरती ती एक धाव. षटक क्रमांक इथे समाप्त होईल ते तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गडी बाद 46 धावा 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. डीजे डीजे लक्षात घ्या सिद्धेश्वर बॉईज, आत्तापर्यंत आपण 17 मिनिटांचा अवधी वापरलाय तुमच्या निर्धारित वेळेमधील. आता उर्वरित 8 मिनिटांमध्ये विनंती असेल आपल्याला की आपली 2 षटकं समाप्त करायची आहेत. लक्षात घ्या केवळ 8 मिनिटांचा वेळ आहे आपल्याकडे. धावसंख्या धावफलकावरती 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. राहुल आणि हनुमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो फ्रंट ऑफ द विकेट. इथे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता जो हुक केला या चेंडूला. पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. पंचांचा इशारा येतोय. मिळतील धावा पूर्ण 6. षटकार. प्रकारे बॅट वरती येताना पाहायला मिळाला नाही. स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव जरूर अजित होईल. ते स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला राहुल राईट हँड लेफ्ट हँडची जोडी. जेव्हा मित्रांनो राईट हँड लेफ्ट हँडची जोडी मैदानात पाहायला मिळते खेळपट्टीवरती पाहायला मिळते गोलंदाजाचं हलकंसं काम कठीण होताना आपण पाहतो. प्रत्येक वेळी त्याला लाईन लेंथ मध्ये बदल करावे लागतात. बॅटर जर बदलला तर निश्चितच यावेळी चेंडूची गती काहीशी कमी केली गेली होती. बॅकफुटला आले चेंडूला ऑन साईडला अर्थातच वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये खेळून काढलं जात आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी राहुलचे आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकली करेक्ट आहेत त्याचा उपयोग इथे करत असताना. फुल टॉस खराब चेंडू होता. या बिअरर चेक वरती मात्र निश्चितच चेकला डिपॉझिट केलाय तो रन अकाउंट मध्ये. नो बॉलचा इशारा. बीमरचा नो बॉल देखील कॉल केला. थँक्यू. खराब चेंडू होता. बीमर होता. त्या बीमरचा राहुलने पुरेपूर उपयोग करत असताना पुढील चेंडू फ्री हिट. हा देखील खराब चेंडू. यावर देखील आक्रमण केलंय. या चेंडूवरती पाहावा किती धावा मिळतील. डिक्लेअर. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. बराचसा फाईन खेळला गेला राहुलच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता. चेंडूमध्ये तितकीशी गती नव्हती. बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका. बॉल द्यायचं. 2 धावा डिक्लेअर आहेत त्या ठिकाणी. माफ करा 2 धावा. पंच एकच आहे. ओके केवळ एकच आहे त्या ठिकाणी धाव डिक्लेअर. एकच धाव डिक्लेअर आहे. चला थोडी घाई करा सिद्धेश्वर बॉईज. लक्षात घ्या आपल्याकडे निर्धारित वेळ आहे त्यामध्ये आपल्याला आपली 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. साईशा 11 असेल अथवा एकता मित्र मंडळ मागील मॅच मध्ये दोघांनीही अगदी वेळेत आपली षटकं कंप्लीट केली होती. बॉल चॉईस नाहीये. दुसरा बॉल द्यायचा विनंती आहे.
पंच हा चेंडू जो मागील चेंडू आहे तो पुन्हा एकदा चांगला शॉर्ट आर्म जॅब पाहायला मिळतोय. या चेंडूवरती किती धावा मिळतील? फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना यात देखील चेंडूवरती मिळतील धाव. एक डिक्लेअरच्या स्वरूपात घुशांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एक धाव आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावी 64 या धावसंख्येवरती 64. 4 षटकांचा इथे चौथं षटक आपण पाहतोय इथे प्रगतीपथावरती असताना. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. सहकार्य करायचंय आयोजकांना. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो यासाठीचा व्हाईट बॉल आणि बाईटच्या स्वरूपातील एक धाव एक्स्ट्रा. आता तसं 2 धावा या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपात प्राप्त होत आहेत. एकही व्हॅलिड डिलिव्हरी नसेल या षटकातील. विनंती कव्हरच्या दिशेने जे खेळाडू आहेत त्यांना की आपण थोडंसं मागे व्हायचं आहे. राहुल आणि हनुमंत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते ती जोडी. धावसंख्या धावफलकी होती 70. बरोबरी केली आहे सर्वोच्च धावसंख्येची. आणि यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता. अर्ली टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. अधिक लवकर खेळले त्यामुळे निश्चितच अपेक्षितरित्या तो चेंडू बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. आधीच कमिट झाले होते या चेंडूवरती राहुल. डॉट बॉल. हेमंत यांचा हा डॉट बॉल येत असताना यावी मात्र डाऊन द लेग स्टिकची ही लाईन. सोया चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. शरीराच्या दिशेने चेंडूला टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल सेट झालेत. दांडगा अनुभव आहे. लेदर बॉल असेल टेनिस बॉल असेल अनेक स्पर्धा त्याने मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून गाजवल्यात. तोच राहुल सावंत पुन्हा एकदा सज्ज. हाफ ट्रॅकर यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सरा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच पकडलाय की नाही हे पाहावं लागेल. कॅच ड्रॉप होतोय त्या ठिकाणी. संधी होती परंतु या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. अंतिम क्षणी बॉडी बॅलन्स शरीराचं संतुलन इथे बिघडताना पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. चेंडू आला होता हातामध्ये परंतु तो निसटला. ज्या क्षणी बॉडीचं बॅलन्स इथे बिघडला गेला संतुलन ते बिघडलं त्यानंतर हा कॅच ड्रॉप. एक धाव जरूर अर्जित केली गेली. एका धावेने धावफलक 72. यावेळी मात्र हनुमंताच्या बॅटमधून हा अफलातून फटका पाहायला होता. स्विच शीट केला होता पण तुम्ही धाव केवळ 1. जेव्हा तुम्ही मुंबईत येऊन खेळता मित्रांनो मुंबईमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच अशी मैदान आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला चारही बाजूंनी सीमारेषा बाउंड्री लाईन पाहायला मिळते. आणि त्या मुंबईचं खरं क्रिकेट म्हणजे बंद ग्राउंडचं क्रिकेट ज्या ठिकाणी तुम्ही डिक्लेअर झोन्स पाहू शकता. त्यामुळे शॉट सिलेक्शन हे सर्वाधिक महत्त्वाचं राहतं. तुम्ही कोणत्या दिशेला तुमचा फटका खेळताय हे सर्वाधिक महत्त्वाचं राहतं आणि तेच त्या या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळवून देण्यासाठी कारणीभूत राहणार आहेत. यावेळी हनुमंताने खेळलेला फटका अप्रतिम होता परंतु दिशा
ही काहीशी आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मिळेल ती केवळ एक धाव आणि एका धावेने धावफलक आपण पाहतोय 73 धावा या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आणि सिद्धेश्वर बॉईज आपण निर्धारित वेळेच्या खूपच जवळ येऊन पोहोचलाय. बराचसा विलंब या इनिंग मध्ये झालाय. मी आयोजन समितीला देखील विनंती करेन चेंडूची व्यवस्था उपलब्धता ही त्वरित करून ठेवायची आहे. यावेळी मात्र अगेन्स्ट द टर्न करण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला शफल झाले होते ऑफस्टिकच्या बाहेर हलकीच्या बॅकफुटला येऊन अंडर द बॉल जाण्याचा प्रयत्न होता. स्लॉक लॉफ्टेड स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता त्यात असफल ठरताना डॉट बॉल येत असताना पहा या षटकात जर पाहायचं झालं तर मित्रांनो 2 स्क्वेअर चेंडू आलेत. एक अतिरिक्त धाव 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. एक डिक्लेअर एक धावून आणि नंतर येणारा एक डॉट बॉल. 4 चेंडू हाताळलेत. मोठा फटका आलेला नाहीये परंतु धावसंख्या धावफलकावरती 73. स्टेप आउट झालेत आणि इथे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मिळतील धावा. पंचाचा इशारा येतोय 4. एक कडकडीत दमदार चौकार. झाला तर आवडेल. हनुमंत पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या डावातील यावी मात्र मोठा फटका येताना हनुमंतच्या बॅट मधून पाहायला मिळेल. चेंडू जाईल वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी मॅक्सिमम आणि या षटकाराने फिनिश केली आहे इनिंग. हनुमंतने 83 धावा धावफलकावरती ते 84 धावांचं लक्ष असेल. विनंती असेल टीम गोराई स्पोर्ट्स पुढच्या 5 मिनिटात क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय त्वरित. एसटीचे
सिद्धेश्वर बॉईज सामन्यालाही सुरुवात केली जाणार नाही दुसऱ्या इनिंगला आणि आपल्यावरती पेनल्टीची कारवाई देखील इथे होईल, याची नोंद घ्या. गोराई स्पोर्ट्स क्लब आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे, अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. गोराई स्पोर्ट्स क्लब आठवणीने. सिद्धेश्वर बॉईज आपल्याला विनंती, आपण विकेटच्या मागे या आपल्या पाठीराख्यांसहित, अन्यथा आपल्यावरती कारवाई केली जाईल. पंच थांबायचं आहे. कव्हरच्या दिशेने पंच ध्यानात घ्या, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने जी टीम आणि जे प्रेक्षक जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्या संघाचे पाठीराखे, तिकडे चेंडू गेला तर धावा मिळणार नाहीयेत, द्यायच्या नाहीयेत. यावेळी फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 बाउंड चेंडू जाताना पाहायला मिळेल या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने. पाहूया किती धावा, 2 धावा. 2 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. बॉल द्या या चेंडूवरती. सिद्धेश्वर बॉईज आपला 12th मॅन देखील आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. आपल्यावरती आता खरंच वेळ आली आहे पेनल्टीची कारवाई करण्याची. एकही सूचना आपल्या संघाकडून आयोजन समितीची पाळली जात नाहीये. चला, मागील सामन्यातील विजेता संघ एकता मित्र मंडळ तयारीत राहायचं आहे टॉस साठी. लगेचच पुढचा सामना खेळवणार आहोत आपण. शॉटम जॅब इथे पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला कनेक्ट केलाय आणि चेंडू जाईल यावी सीमा पार. मिळतील धावा, षटकार. जाते पहा, छोट्या छोट्या चुका देखील तुम्हाला बऱ्याचशा महाग पडू शकतात. एका धावेचं महत्व किती आहे ते तुम्ही साईशा 11 संघाला विचारू शकता. ती एक धाव, अतिरिक्त एक धाव ती धावफलकावरती न लगावल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण ती 10. यावेळी चांगला फटका, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट अँड बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री लाईन. इट्स अ मॅक्सिमम, षटकार. आणि आयोजन समिती त्वरित चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 16. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील.
लोअर फुलटॉस चेंडू याला देखील खेळून काढलाय मिड विकेट झोन मध्ये. एक धाव तिकडे अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी. पहिल्या षटकाच्या अंती 18 या धावसंख्येवरती. लक्ष बरंच मोठं आहे. त्याची सुरुवात देखील खूप चांगल्या प्रकारे झाली आहे. 84 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये आणि 18 धावांची सुरुवात. चांगली सुरुवात पाहायला मिळते एसटीचे. तर कृष्णा 11, सनी 11, भिवा रायडर्स आणि माऊली 11 या चारही संघाने देखील तयारी करायचं आहे दुसऱ्या हाफ साठी. 84 धावांचं लक्ष सुरुवात इथे झाली. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा, परंतु दुसऱ्या षटकात हेच मोमेंटम कंटिन्यू ठेवणं, कॅरी करणं हलकसं कुठेतरी कठीण ठरू शकतं. समोर असणाऱ्या राहुल सावंत सारखा एक दमदार आणि मातब्बर गोलंदाज. या राहुल यावेळी आपल्या संघाला कशा प्रकारे कमबॅक करून देतोय. 84 धावांचं लक्ष, 83 धावा आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक जो गाठला गेला या मागील इनिंगमध्ये टीम गोराई स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. चालू सामन्यातील विजयी संघ विरुद्ध मागील सामन्यातील विजयी संघ टीम एकता मित्रमंडळ. एकता मित्रमंडळ तयारीत राहायचं आहे. आणि निश्चितच आपल्याला माहित असल्याप्रमाणे आधीच सूचना दिली आहे पुढचा सामना हा केवळ 4 षटकांचा असेल. चला त्वरा करा, घाई करा, विनंती आहे आमची. राहुल सावंत सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये जरूर खेळून काढला गेलाय. एक धाव तिकडे अर्जित. स्ट्राईक इथे रोटेट होताना पाहायला मिळेल. सुयोग पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात ऑफ द मार्क होत असताना. आणि आतापर्यंत मधुर यांच्या बॅटमधून अगदी मधुर बॅटिंग होताना आपण पाहतोय सिद्धेश्वर बॉईज संघासाठी. पहिल्याच षटकात त्यांच्या बॅटमधून 18 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 7 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी, 300चा स्ट्राईक रेट त्यांचा पाहायला मिळतोय. राहुल सावंत सज्ज होतात पुन्हा एकदा. हॅलो हॅलो चेक. मिस टाइम स्ट्रोक. परंतु निर्जन स्थळी चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळाला. तद्वार दरम्यान 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाताना पाहायला मिळेल ती यावी 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. या साईड यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पूर्णतः पट्ट्यात चेंडू येत नाहीये, अधिक उसळी चेंडू घेतोय. राहुल सावंतकडे असलेली उंची असेल, त्याचबरोबर जर पाहायचं झालं तर निश्चितच जी खेळपट्टी आपल्याला लाल मातीची खेळपट्टी पाहायला मिळते. युजली पूर्ण मुंबईभरात ही लाल मातीची खेळपट्टी आपण पाहतो ज्यामध्ये बाउन्स आणि पेस हा खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच वेगवान गोलंदाज असेल अथवा फिरकीपटू असेल त्या दोघांनाही या बाउन्सचा चांगला उपयोग होतो. फिरकीपटूंना चांगला टर्न देखील अशा विकेटवरती प्राप्त होताना आपण पाहत असतो आणि तोच फिरकीचा प्रयत्न इथे राहुलकडून जरूर केला जातोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. धावफलक जपायचा झाला तर जाऊन 22 या धावसंख्येवरती. चांगला फटका यावी 1 रिजन मध्ये हा खेळून काढला गेलाय. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. चेंडू जातोय सर असीमा पार, मिळतो एक शानदार षटकार. टीचे बॅटमधून देखील एक दमदार फटका पाहायला मिळतो. राहुल वरती हलकस प्रेशर. यावेळी गती वाढवली, अनुभव वापरला राहुलने. मागील चेंडूवरती हलकीशी फ्लाईट दिली होती, परंतु यावेळी आपण पाहतोय गती वाढवत असताना आणि यावेळी डॉट बॉल. चांगला कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलक होते 28. 84 धावांचं एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळते ते उभारत आलंय टीम गोराई स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून.
लेफ्ट आर्म गोलंदाज विरुद्ध लेफ्ट आर्म बॅटर. यावी मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, परंतु झेलसाठी कोणताही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. एकदा इथे अर्जित, परंतु यावेळी पुन्हा एकदा बीट हलकेसे झाले असं म्हणावं लागेल. ते बॅटर लेट झाले या फटक्यावरती. या चेंडूवरती देखील वेग आपल्याला पाहायला मिळाला. राहुलने त्या फटक्यानंतर एक काम केलंय, चेंडूची गती वाढवली आणि त्यामध्ये निश्चितच राहुल आपल्याला सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय. शेवटच्या 2 चेंडूंवरती खामोश ठेवलंय बॅटरला. या षटकाच्या अखेरीस 11 धावा खर्च करत राहुल आपलं षटक होईल. राहुल षटक करतोय कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टीचे निमेश सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावी सिद्धेश्वर बॉईज संघाच्या विरोधात. सुरुवात तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहतोय निमेशच्या माध्यमातून. टॉट बॉलने सुरुवात. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अर्थातच सुयोग आणि त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळी मधुर अभेद अशी जोडी आतापर्यंत राहिली आहे. निमेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. यावी टॉप एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. यावी निश्चितच आपण पाहतोय एका धावेसाठी घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होताना एका धावेने धावफलक जाईल तो. यावी 30 या धावसंख्येवरती. तरी आपण पाहतोय मित्रांनो, अनुभवतोय, ज्याचा आनंद घेतोय स्वर्गीय कृष्णा दळवी स्मृती चषक, श्री गणेश मित्र मंडळ, माऊली 11 आणि त्याचसोबतच गोल्डन फेअर ब्युटी सलून यांच्या माध्यमातून आयोजित असणारी संपूर्ण स्पर्धा. पहिलं पर्व विनामूल्य प्रवेश. कोणत्याही संघाकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क इथे आकारलं गेलं नाहीये. यावी कव्वाच्या दिशेने चेंडूला टोलावला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 4. लाजवाब चौकार. पुन्हा एकदा गतीमध्ये हलकेशी लेट होताना पाहायला मिळत आहेत फलंदाज सुयोग. एक धाव या चेंडूवरती आणि एका धावेने धावफलक जातोय तो. यावी 35 या धावसंख्येवरती. हलकीशी या षटकात कुठेतरी धावसंख्येची गती कमी होताना आपल्याला जरूर पाहायला मिळते निमेश याच्या माध्यमातून. तू अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल. यावेळी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत मधुर यांना. मधुर यांच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. चेंडू जातोय बराचसा दूर. षटकार. धावफलक 41. पुन्हा एकदा मोठा फटका. स्लॉट मध्ये होता चेंडू, भिरकावून दिलाय प्लॉटच्या बाहेर. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 6. षटकार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. मधुर चेंडूला मारतोय दूर. 2 षटकारांसहित धावफलक जाईल तो. यावेळी 47 धावांवरती. 3 षटकांच्या अखेरीस 47 धावा. 47. लक्ष्य आहे ते 84 धावांचं. 12 चेंडू आणि 37 धावांची अजूनही असणार आहे आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. 18.50 इथे आपल्याला पाहायला मिळेल जो रिक्वायर्ड रेट आस्किंग रेट असणार आहे टीम सिद्धेश्वर बॉईज या संघाला विजयासाठी. कौतुक करावं लागेल
प्रतिस्पर्धी संघ ज्या संघाने सर्वोच्च धावसंख्या जरूर लगावली, परंतु यावेळी विदाऊट लॉस कुठलाही गडी गमावलेला नाहीये. 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत, त्यामुळे लक्ष जरूर गाठलं जाऊ शकतं. 47 धावा 3 षटकांमध्ये आतापर्यंत लगावल्या आहेत. 12 चेंडूचा के शिल्लक आवश्यक असणाऱ्या त्या 37 धावा यापुढे विजयासाठी टीम सिद्धेश्वर बॉयज संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. नवीन नाही मित्रांनो, राहुल पुन्हा एकदा स्पेल मध्ये येतोय. आपला स्पेल कंटिन्यू करताना राहुल षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज. वैयक्तिक राहुलचे षटक महत्वाचं राहील, निर्णायक राहील हे षटक. त्यामुळेच काय होतं, राहुलने ही जबाबदारी स्वीकारली. यावेळी मात्र मोठा फटका ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये येतो. एक लाजवाब दणका चेंडू जाईल सीमा पार, षटकार. तिसरा चेंडू आणि तिसरा षटकार मागील 3 चेंडूंवरती पाहायला मिळतोय. षटकारांची बोली भाषा बोलताना मधुर आणि सुयोग आपल्या संघासाठी, सिद्धेश्वर बॉयज संघासाठी ते मात्र भरीव कामगिरी करताना या 3 षटकारांसहित धावफलक जाऊन पोहोचलाय तो आता 53 या धावसंख्येवरती. 53 रन्स आर ऑन दी स्कोर कार्ड. राहुल वरती देखील हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, हलकासा प्रेशर गोलंदाजावरती येताना जरूर पाहायला मिळेल. बॅटिंग मार्कवरती सुयोग. या चेंडूवरती आपण पाहतोय शरीरापासून चेंडूला दूरवर ठेवलाय. लाईन हलकीशी ऑप्टिकच्या बाहेरची वाईड लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच अवे फ्रॉम द बॉडी चा मारा इथे करताना आर्क मध्ये चेंडू द्यायचा नाहीये, रडार मध्ये चेंडू द्यायचा नाहीये आणि हेच करताना इथे राहुल पाहायला मिळतात. अनुभव त्यांचा उपयोगात आणताना डॉट बॉल. अजूनही 10 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. आवश्यक असणाऱ्या विजयासाठी 31 धावा. 10 चेंडू 31 धावा. या चेंडूवरती देखील मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. या चेंडूवरती पावा किती धावा मिळतील. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा होत आहेत पूर्ण. पहा, झाडांमध्ये जर चेंडू आढळला, त्याला लागून चेंडू आतमध्ये आला तर तुम्हाला धावा पूर्ण करायच्या. धावून या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो 55 या धावसंख्येवरती. 55 84 धावांचं लक्ष समोर असताना अजूनही 29 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू 29 धावा. चला घाई करा. गोराई स्पोर्ट्स क्लब कव्हर असेल, पॉइंट असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, सर्वच्या सर्व ठिकाणी मोठे फटके. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला देखील सोडले नाही या दोघांनी. अगदी दराडून सोडलंय हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. या रणसंग्रामाचा आनंद घेताना तुम्ही आम्ही सर्वच जण, परंतु कुरुक्षेत्र ठरवून ठेवलंय या दोन्ही संघांनी. हा रणसंग्राम तुम्हा आम्हा सर्वांसमोर. पुन्हा एकदा राहुल सज्ज, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळी पुल केलाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर. चेंडू हवेत आणि या क्षेत्ररक्षक येताना चेंडूच्या खाली पाहायला मिळतोय. कुठली चूक करत नाहीये. सुयोगची इनिंग येईल संपुष्टात. राहुलला मिळतं यश. ब्रेक थ्रू पार्टनरशिप ब्रेक. टीचे फिरकावली होती जरूर बॅट. स्विंग केला होता बॅट, परंतु यावेळी कोणताही संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस. हलकासा फंबल जरूर पाहायला मिळालं, परंतु इथे एक धाव जरूर अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक जाताना पाहायला मिळेल ते 56 या धावसंख्येवरती. 28 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी या ठिकाणी. चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडूने 28 धावांची आवश्यकता. येणारा चेंडू सर्वाधिक महत्वाचा असेल. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सिद्धेश्वर बॉईज
या संघासाठी निश्चितच अंतिम षटक अजून रोमांचक ठरू शकतं. यावेळी अधिक वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात लाईन मिस केली जाते. स्वर चेंडू राहुलच्या माध्यमातून इथे हाताळला गेलाय. एक धाव धावफलकात ऍड होईल, धावफलक जाईल तो 57 आणि आता मात्र 27 धावांची आवश्यकता विजयासाठी. 7 चेंडू 27 धावा, 57 धावा धावफलकावरती. 7 या आकड्याची कमाल आपल्याला पाहायला मिळते. आणि या चेंडूवरती अफलातून फटका येतोय. व्हाट अ डायव्हिंग, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल जाताना पाहायला मिळेल, आउट ऑफ द पार्क, षटकार. सहा चेंडू आणि आता मात्र आवश्यक असणार ते विजयासाठी 21 धावा, कंपल्सरी चेस. एकता मित्र मंडळ संघाने टॉस साठी यायचंय आणि लक्षात घ्या चालू सामन्यातील विजयी संघ लगेचच आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत, जो सेमीफायनलचा सामना असणार आहे. सिद्धेश्वर बॉयज लक्षात घ्या, पुन्हा एकदा सूचना आहे, जर आपल्यापर्यंत चेंडू आला आणि आपल्या कोणत्याही खेळाडूला किंवा पाठीराख्याला चेंडू लागला तर तो चेंडू डॉट बॉल देण्यात येईल. एकवीस धावांची आवश्यकता, शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय रवी. 7 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. गोराई स्पोर्ट्स क्लब की सिद्धेश्वर बॉयज. फुलटॉस चेंडू खेळून काढला जातो. यावी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फ्लिक केलाय चेंडूला. एक धावा अर्जित आणि स्ट्राईक इथे झाले रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सेट बॅटर मधुर आपला आपण पाहणार आहोत, ज्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 5 टोलेजंग षटकार. ते मधुर ऑन स्ट्रायकिंग एंड. 20 धावांची आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये कंपल्सरी चेस या स्पर्धेचा हा नियम. 64 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 20 धावा. रवी की मधुर, मधुर की रवी, सिद्धेश्वर बॉयज की गोराई स्पोर्ट्स क्लब, कोणता संघ असेल जो सेमीफायनल मध्ये जाईल? एकता मित्र मंडळ संघनायकाने त्वरित द्यायचंय टॉस साठी. फटका तर चांगला, परंतु तितका आपण पाहतोय यावी धावा मिळवून देताना पाहायला मिळणार नाही. एका धावेचा प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय. फलंदाज इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला होतील बाद. विकेटचं पतन डीजे. चार चेंडू आणि 19 धावांची आता मात्र आवश्यकता आणि एक चांगली बाब मधुर स्ट्राईकला असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक घेण्याची आवश्यकता होती मधुरला आणि ते स्वतःला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर महेश. या मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवे परंतु तितकीशी पॉवर पाहायला मिळत नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू येतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु नंतर इरादा बदलला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय महेशने, माघारी परतवल्या मधुर यांना, स्वतः जबाबदारी घेतली या ठिकाणी. या एका धावेने धावफलक जातोय तो 66 या धावसंख्येवरती. आवश्यक आहेत त्या अजूनही 18 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील ते शेवटचे 3, अर्थात 3 चेंडू 3 मोठ्या हिट्स, 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता विजयासाठी. महेश ऑन स्ट्रायकिंग एंड. स्लोअर वन, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचा पतन. गोराई स्पोर्ट्स क्लब संघ आता मात्र सामन्यात शिरकाव करताना.
आणि लक्षात घ्या, विजय संघाच्या संघनायकांनी त्वरित टॉससाठी यायचं आहे आणि पराभूत संघाला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे सहभाग सन्मान चिन्ह घेण्यासाठी. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल, 18 धावांची आवश्यकता, औपचारिकता आता मात्र शिल्लक आहे. तर निश्चितच यानंतर लगेचच आपण विजयी संघासोबत नाणेफेकीचा गोल करणार आहोत. आणि मी विनंती करेन सन्माननीय लक्ष्मीताई राकेश दळवी आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. यानंतर होणाऱ्या सेमीफायनल नंबर 1च्या सामन्याचा शेवटचा चेंडू आणि हा औपचारिक चेंडू देखील होईल इथे पूर्ण. आणि या सहित हा सामना आपल्या खिशात टाकताना गोराई स्पोर्ट्स क्लब आपल्याला पाहायला मिळेल. मनपूर्वक अभिनंदन गोराई स्पोर्ट्स क्लब. त्वरित संघनायकाने यायचं टॉससाठी आणि त्याचसोबतच सिद्धेश्वर बॉईज आपला देखील प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे सहभाग सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी. चला गोराई स्पोर्ट्स क्लब संघनायकाला पाठवा. मनपूर्वक अभिनंदन या सामन्यात विजय होताना.